या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे उदाहरणे पाहणार आहोत। उदाहरण क्रमांक 1, 999 गुणेला 543 अधिक 457 गुणेला 999 यांचा आपल्याला काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे। बरोबर किती? इथं पहा 999 गुणेला 999 म्हणजे 999 दोन वेळा आहेत म्हणून त्याला कॉमन लिहायचं। 999 म्हणजे एकच वेळा लिहायचं। इथं किती उरले? 543 543 अधिक 457। 999 ला आपण काय घेतलं? कॉमन घेतलं। आता 999 जसेच्या तसे, इथं काही नसते म्हणजे काय असते? गुणाकाराचं चिन्ह असते। आता या दोघांची काय करायची? बेरीज करायची। 7 आणि 3 10, 10शी 0, हातचाला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 10शी 0, हातचाला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 1000। 999 गुणेला 1000, 999 जसेच्या तसे लिहायचे आणि हे 3 शून्य। उत्तर आलं आपलं 9,99,000। पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे। उदाहरण दुसरे, 1000 रुपयाच्या 27 नोटा, 500च्या 38 नोटा व 50 रुपयाच्या 80 नोटाची एकूण किती रक्कम होईल? पहिले काय म्हटलं आहे? 1000 रुपयाच्या 27 नोटा म्हणजे किती होणार? 1000 रुपयाच्या 27 नोटा, 1000 रुपयाच्या 27 नोटा म्हणजे किती होणार? 27,000। पुढे काय म्हटलं आहे? 500 रुपयाच्या 38 नोटा। आता 1000 रुपयाच्या 38 नोटा म्हणजे 38,000, तर 38चे काय करायचे? अर्धे करायचे, कारण इथं काय म्हटलं आहे? 500च्या 38 नोटा, तर 38चे अर्धे किती होणार? 19 म्हणजे 19,000। 500 रुपयाच्या 38 नोटा होणार 19,000। पुढे काय म्हटलं आहे? व 50 रुपयाच्या 80 नोटाची एकूण रक्कम किती होईल? 50 रुपयाच्या 80 नोटा म्हणजे 4000। एकूण किती रक्कम होईल म्हणजे या सर्वांची काय करायची? बेरीज करायची। शून्याशी शून्य, शून्याशी शून्य, शून्याशी शून्य, 7 आणि 9 16, 16 आणि 4 20, 20शी 0, हातच्याले 2, 2 आणि 2 4 आणि 1 5। सर्व नोटांची एकूण किंमत होणार 50,000 रुपये। पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे। उदाहरण तिसरे, एका चौकोनाचे 3 कोन एकास 2, दोनास 4 प्रमाणात आहेत आणि चौथा कोन 80 अंश मापाचा आहे, तर सर्वात लहान कोनाचे माप किती? इथं आपल्याला सर्वात लहान कोनाचे माप काढायचे आहे। एका चौकोनाचे 3 कोन एकास 2, दोनास 4 हे आपल्याला दिलेले आहे। तर पहिल्या कोनाचे माप येणार 1x अधिक दुसऱ्या कोनाचे माप लिहू आपण इथं 2x अधिक तिसऱ्या कोनाचे माप लिहू 4x आहेत आणि चौथ्या कोनाचे माप दिलेले आहे 80 अंश अधिक 80 अंश। आपल्याला माहिती आहे चौकोनाच्या चारही कोनाच्या मापाची बेरीज बरोबर असते 360 अंश। बरोबर लिहायचे 360 अंश। आता यांची काय करायची? बेरीज करायची। 2 आणि 1 3, 4 आणि 3 7, 7x अधिक 80 बरोबर 360। 7x जसेच्या तसे। आता हे 80 इथं अधिक आहेत, बरोबरच्या या साईडनं गेले तर काय होणार? वजा होतील। 7x बरोबर 360 वजा 80। 7x जसेच्या तसे बरोबर 360 वजा 80 किती राहतात? शून्याशी शून्य, 36 मधून 8 गेले 28 राहिले 280। x बरोबर हा 7 इथं गुणाकारामध्ये आहे, बरोबरच्या या साईडनं गेला तर काय होणार? भागाकारामध्ये येणार।
280 भागेला 7. आता 7 ने 280ला भागायचं. 7 1 7, 7 चोक 28 आणि हा 0. x बरोबर 40. x बरोबर 40. तर इथे आपल्याला काय विचारलं आहे, तर सर्वात लहान कोणाचे माप किती. येथे सर्वात लहान कोणता कोण आहे, 1x. तर 1x बरोबर x च्या ठिकाणी x ची किंमत टाकायची. 1 गुणेला 40 बरोबर 40. तर सर्वात लहान कोणाचे माप आले 40 अंश. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. उदाहरण 4. त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे 65.8 अंश आणि 53.5 अंश आहे, तर त्याच्या तिसऱ्या कोणाचे माप किती. इथं आपल्याला त्रिकोणाच्या तिसऱ्या कोणाचे माप काढायचे आहे. दोन कोणांची माप आपल्याला इथे दिलेली आहे. तर पहिले काय करायचं, या दोन कोणांची बेरीज करायची. पहिला कोण आहे 65.8 अधिक दुसरा कोण आहे 53.5. 8 आणि 5 13, 13शी 3. हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9. पॉईंट खाली पॉईंट द्यायचा. 6 आणि 5 11, 119.3. या दोन कोणांच्या मापाची बेरीज झाली. आता ही बेरीज आपल्याला कशामधून वजा करायची आहे, आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते. तर 180 वजा दोन कोणांच्या मापाची बेरीज किती आहे, 119.3. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. 180 अंश मधून या दोन कोणांच्या मापाची बेरीज वजा करायची, म्हणजे आपल्याला तिसऱ्या कोणाचे माप भेटेल. पॉईंटची वजाबाकी करताना पॉईंट खाली पॉईंटच यायला पाहिजे. आता इथं काही नाही म्हणून काय लिहायचं, 0 लिहायचं. शून्यातून 3 जात नाही म्हणून याच्या जोडला घ्यायचा. याच्या जोड पण काय आहे, 0च आहे. मग पुन्हा या 8 जोडला घ्यायचा. 8 जोडला आणि 1 घेतल्यावर इथं होतील 10 आणि 10 ने याला जर 1 दिला तर इथं राहतील 9. 10 वजा 3 7. पॉईंट खाली पॉईंट. 9 वजा 9 0. 8 ने याला 1 दिला होता तर याच्यावर राहणार 7. 7 वजा 1 6. 1 वजा 1 0. तर तिसऱ्या कोणाचे माप आले 60.7 अंश. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.